नमस्ते. मी आज तळजाई ठिकाणी आलतो, काका वगैरे सगळे भेटले, काकांचा इंटरव्ह्यू घेतला. थोड्या दिवसात मी तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण मी तो शेअर करीन. हा जो इंटरव्ह्यू आहे हे DK ब्लॉकर 001ला सबस्क्राईब करून आपण बघू शकता आणि त्याचा तुम्ही निश्चितपणे अहवाल घ्या. ही जी मुलं काम करतायत आता नवीन पिढीसाठी, तर त्या पिढीने त्याचा खरोखर एक चांगला उपयोग करून घ्यावा आणि पालकांनी त्या नवीन पिढीला हे दाखवावं आपण. समाज प्रबोधन करण्यासाठी फार चांगलं चॅनल आहे. हा, आणि त्यांनी ते नाही माध्यम काका, सुद्धा हे चांगलं चॅनल निवडलं. चालू करण्यामागचा उद्देश काय माहिती आहे का? काका आम्ही त्या फेजमध्ये जन्मलोय. तुमचं पण जनरेशन आम्हाला थोडा अनुभव आलं ना, आमचं पण जनरेशन अनुभवतोय आम्हाला काय करायचं माहिती, ह्या दोन्हीला दुवा साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. की आजकालची जनरेशन कसं झाली, 90 जुने ते जुनं. आता तुमचा विचार कसं ते पहिलं, तुम्ही कसं आता आम्ही कसं त्या फेजमध्ये जन्मलोय ना, ते आम्हाला थोडाफार जुना बी अनुभव लाभला आणि नवीन पण अनुभव लाभला. हेच आमचं चालू आहे की बाबा जुन्या पिढीमध्ये काय माणसांनी हालापेक्षा भोगल्यात आणि आताच्या नव्या पिढीला जी सुखसुविधा भेटते तरी पण ती करू शकत नाही. बरोबर आहे. त्यासाठीच मी ही मोहीम चालू केली आमच्या मित्रपरिवाराने. एक चांगला उपक्रम आहे आणि तुमच्या उपक्रमाला आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा. तरी तुम्ही सर्वांनी DK ब्लॉगर 001ला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ह्या चांगल्या माहितीचा, जेणेकरून तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही प्रत्येक गोष्ट चांगलीच बोलू. जे चांगलं वाटतं तेच घ्या, तुम्हाला जे वाईट वाटतं ते सोडून द्या, इग्नोर मारा. असंच आमच्या प्रेम राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.